जॉईन होणार आहे आपल्यासोबत आणि पुन्हा एकदा हे चर्चा हे जे सेशन आहे लाईव्ह सेशन आहे ते आपण त्याच्यासोबत पुन्हा एकदा सुरू करणार आहोत आणि खूप साऱ्या गप्पा ज्याचा आपल्याला उपयोगसुद्धा होईल आणि छान माहितीसुद्धा आपल्याला मिळेल. तर आपण हे जे लाईव्ह सेशन आहे ते त्याच्यासोबत करणार आहोत. अच्छा. आणि म्हणजे तू किती काय काय करतोस हे तू इथे लाईव्ह येण्याआधी मी आमच्या सगळ्या विश्वप्रयोगच्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. तर ह्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस मी तुझं बायोडेटा जो आहे तो वाचते, तर त्यात मेडिसिन प्रॅक्टिशनर म्हणून सुद्धा एक पोस्ट आहे, एक गोष्ट आहे. हा. तर त्याबद्दल तू काय सांगशील? ते तर आम्हा सगळ्यांसाठी फारच नवीन आहे. तर ते नेमकं काय आहे? ओके. ऍक्च्युली अल्टरनेटिव्ह मेडिसिन नावाची एक ब्रांच नाही म्हणता येणार, पण जसं आपण ऍलोपॅथीला सध्या मेनस्ट्रीम कन्सिडर करतो ना, त्याचप्रमाणे त्याच्याच अगेन्स्ट असलेली एक किंवा त्याच्या अगेन्स्ट नाही म्हणतात पण पॅरलल असलेली एक मेडिकल ब्रांच म्हणजे अल्टरनेटिव्ह मेडिसिन. सो याचं अल्टरनेटिव्ह म्हणून त्याला अल्टरनेटिव्ह मेडिसिन आहे. हम्म, ऍक्च्युली अल्टरनेटिव्ह मेडिसिन नथिंग बट की आपल्या पूर्वापार चालत आलेल्या ज्या काही उपचार पद्धती, आयुर्वेद, होमिओपॅथी, अशा WHO ने मान्य केलेला जवळपास 550 प्लस आहेत आणि हम्म, त्याच्या व्यतिरिक्त अजून आहेत. सो ह्या हम्म, सगळ्या ज्या उपचार पद्धती या अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या अंडर कन्सिडर होतात. तर त्याच्यात मग हम्म, रेकी आहे, सुजोग आहे, ग्राफोलॉजी म्हणजे हम्म, तुमची अक्षरं बोलतात, तुमची सही बोलते. हम्म, आपल्या हम्म. सहीने बदलल्याने सुद्धा आपण आजार बरे करू शकतो. सो अशा अच्छा. खूप साऱ्या पद्धती. तर त्यातलं अगेन मीडियाच्याच कामाच्या निमित्ताने ती ओळख झाली आणि मग त्यातून हम्म, बदल्यात असं होतं की मी तुमच्यासाठी म्हणजे माझ्या ज्या रेकीच्या गुरु आहेत डॉक्टर नम्रता देशमुख, तर त्यांच्याकडे हम्म. की मी वेबसाईटचं आणि ते काम जे आहे राईटअपचं ते मी करतो, पण बदल्यात तुम्ही मला हे शिकवा. कारण एक अच्छा. इच्छा माझी फार आतून राहिली होती की थिएटरकडे वगैरे सगळीकडे वळायच्या आधी मला फार वाटायचं की मला डॉक्टर व्हायचं. आणि अच्छा. आणि इच्छा माझी म्हणजे पूर्ण नाही पण या मेडिकल फील्डशी रिलेटेड आपल्याला काहीतरी करता यावं असं सतत वाटायचं. इव्हन मी हम्म, 11th-12th ला असताना मग बायोलॉजी होतं, सो नेहमी ते काही ना काही करायचो. एक्झाम हम्म, दिल्या, पीएमटी दिली, एएफएमसी दिली पुण्याची. एएफएमसी झालं असं की एएफएमसी मी दिली आणि 7 मार्कासाठी माझं एमबीबीएसचं हम्म, ऍडमिशन गेलं मेडिकल कॉलेजचं हम्म, एका. आणि मग असं झालं की हम्म, अरे एवढा अभ्यास करून काय होत नाही. हम्म. तर अच्छा. मग तिथून मी थिएटरकडे वळलो. पण तेव्हाही माझं बायोटेक चालूच होतं की तेव्हाही वाटायचं. आणि असंच करता करता माझ्या आजीची ट्रीटमेंट ऍक्च्युली त्यांच्याकडे चालू असताना आमची हम्म, भेट झाली. तर कळलं की त्यांना हम्म, मीडियाचं काम हवंय, त्यासाठी माणूस हवाय. आणि मी असं होतं की हे जे काय ते नवीन आहे आणि मला शिकायचं. मग त्याच्यातून हम्म, सुरुवातीला मी सुजोग शिकलो की आपल्या हाताच्या बोटांवरती आणि पूर्ण पुढे मागे आपली पूर्ण बॉडी आहे. सो हम्म, कुठलाही आजार असेल फिजिकल लेवलला, सो आपण त्याचा उपचार काही न करता रक्ताचा एक थेंब न पाडता सुद्धा करू शकतो आणि घरातल्या घरात कोणीही करू शकतो. सो हम्म, मी आधी हम्म, सुजोग शिकलो आणि मग हम्म, त्यांच्यासोबत काम करता करता लक्षात आलं. मग मी ऑब्झर्व करून करून थोडी ग्राफोलॉजी शिकलो की सिग्नेचर अनालिसिस आहे, तर हम्म, थोडस त्यातलं ज्ञान त्या पद्धतीने मिळवलं. आणि मग हम्म, फायनली काही पिरियड नंतर मला रेकी करता आली. हम्म, रेकीचा हम्म. सिंपल, रेकी हा जॅपनीज वर्ड आहे. रेकी म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी जे आपल्या हम्म. प्रत्येकात आहे. सो ओके. हा विषय सुरू कुठून होतो की आपल्याला जे काही आजार आलेत किंवा आहेत, तर हम्म, ते आपल्या विचारांमुळे. आपल्या शरीरावर टोटल 108 स्पेसेस आहेत. जसं आपल्या कॉम्प्युटरला फोल्डर्स असतात. माझा सिनेमाचा फोल्डर वेगळा, गाण्यांचा वेगळा, हम्म, त्याच्यानंतर मग हम्म, डॉक्युमेंट्स असतील तो वेगळा. सेम आपल्या हम्म, बॉडीवर वेगवेगळे 108 पॉइंट्स आहेत जिथे वेगवेगळे विचार स्टोअर होतात. आणि हम्म, मग त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला पेन व्हायला सुरुवात. सो सिम्पल काय असतं की आपले थॉट्स आहेत, त्याच्यातून आपली एनर्जी डेव्हलप होते, त्यातून आपले इमोशन्स तयार होतात आणि मग ते आपल्या अच्छा. फिजिकलला चालवते. सो हम्म, हम्म, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल म्हणजे एखादा आजार जर झाला असेल, तर ऑफकोर्स हे हम्म. बाहेरून किंवा कुठून नाही, हे तुमच्या विचारातून आलं. सो अच्छा. अल्टरनेटिव्ह मेडिसिन या गोष्टीवरती लक्ष देते की आपण जे नेहमी ऐकत आलो की विचार बदलले की जग बदलतं. सो हम्म, त्याचा बेस असतो की विचार बदलल्यावर आपल्याला आधी स्वतःला बदलता येतं, आपल्या शरीरात बदल घडवता येतो, आपल्या हम्म. एनर्जीत बदल घडवता येतो आणि मग ऑरा वगैरे आणि या सगळ्या गोष्टींवर मग काम करता येतं.
अच्छा, पण मग ह्याच सगळ्या अनुषंगाने एक गोष्ट विचारावीशी वाटते, की सध्या जी परिस्थिती आहे, सध्या जी सिच्युएशन सुरू आहे, कोविडचे जे पण काही वातावरण आहे, तर हम्म, ह्याच्यामध्ये तू सगळ्यांना काय सांगशील, की स्वतःची काळजी कशी घ्याल कोरोना हम्म. होण्याआधी? आणि जरी कोरोना झाला एखाद्याला, तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांची मेंटॅलिटी आता सध्या अशी झालेली आहे, की आयुष्य संपलं. आणि मला असं वाटतं ह्याच गोष्टीचा त्यांच्या मनावर, त्यांच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊन कोरोनापेक्षा लोक भीतीने जास्त मरतायत. तर मग ह्या एक्झॅक्टली सगळ्या परिस्थितीत तू काय सांगशील? एक्झॅक्टली प्रतीक्षा, तो आता एकदम करेक्ट वर्ड वापरला की भीती. म्हटलं ना की जेव्हा एखादी भीती जनरेट होते किंवा भीतीचे विचार जनरेट होतात, सो सिम्पल आहे की बघा, आता एक एक्झाम्पल देतो की जेव्हा आपल्याला कधी बक्षीस मिळतं, आपण हम्म, पूर्ण बॉडी ओपन अप करून चीअर अप करतो. म्हणजे माझे हम्म, हात अगदी पूर्ण मी ओपन करतो आणि एन्जॉय करतो. तेच समजा हम्म, माझं कधी काही झालं असेल की एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं वगैरे, तर मी पूर्ण स्वतःला श्रिंक करून घेतो. सो हम्म, हे माझ्या विचारातले बदल माझ्या बॉडीला कळत असतात. आणि हम्म, म्हटलं ना की सायन्सने हे प्रूव्ह केलं की आपल्या प्रत्येक पेशीवर आपलं मन आहे. आणि हम्म. म्हटलं ना की दुसऱ्या एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की हे विज्ञान आपल्या भारतीय परंपरेत फार पूर्वीपासून, आपल्या अच्छा. वेदांच्याही आधीपासून हे ज्ञान होतं आपल्याकडे. पण हम्म. मॉडर्न मॉडर्न म्हणण्याच्या नादात आपण खूप काही गोष्टी स्किप केल्या आणि घालवून मागे बसलो. सोडला. हम्म. एक्झॅक्टली. आणि आता तेच होते की मग पण हेच पण आपलं त्याच नॉलेज. गोष्टी आपल्याला आता परत आपल्या समोर येतात आणि त्याच गोष्टी आपल्याला तारून नेतात. अशी कुठेतरी एक्झॅक्टली. परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. एक्झॅक्टली. जसं की कोरोना ही काय कोरोना आत्ताच अचानक उद्भवला अशातला काही भाग नाहीये. हा आधीपासून एक्झिस्ट करत होता. ऍक्च्युली हा जो हम्म, व्हायरस आहे हा वटवाघुळांमध्ये आधीपासून असतो. जसं हम्म. आपल्यालाही काही इसेन्शियल व्हायरस अँड बॅक्टेरिया आहेत की ते आपल्या बॉडीसाठी, त्याच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे. फक्त ओके. जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ते दुसऱ्या प्राण्यांसाठी असतीलच असं नाही. सो सेम वे कोरोना हम्म, जो आहे की हा आपल्यासाठी हम्म. फॉरेन पार्टिकल आहे, जो वटवाघूळांसाठी त्यांचाच एक भाग असलेला जरी व्हायरस असला तरी आपल्यासाठी हा फॉरेन पार्टिकल. आणि ओके. आपल्या शरीराची सेवा आहे की जेव्हा केव्हा एखादा फॉरेन पार्टिकल आपल्या शरीरात शिरतो, आपली बॉडी हम्म, त्याच्या अगेन्स्ट काम करायला सुरुवात करते. सो आपल्या हम्म, ज्या काही पेशी आहेत आधी या पार्टिकल्सला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. आणि मग पहिला सिम्पटम असतो हम्म. ताप. आपल्याला जेव्हा केव्हा ताप येतो तेव्हा समजायचं की आपल्या शरीरात काहीतरी बाहेरचं शिरलंय, जे अच्छा. शरीराचं नाहीये आणि ते त्याला बाहेर काढायचं. सेम सर्दी, म्युकस. म्युकस मेम्ब्रेन आपल्या शरीरात यासाठी असते की जे काही डस्ट पार्टिकल्स किंवा अदर पार्टिकल्स आहेत जे बॉडीसाठी उपयोगी नाहीये, ते पकडून हम्म, ठेवते. सो हम्म, आता एक आहे की आपल्या लहानपणी म्हणजे आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या लहानपणी आपण म्हणायचो की शिमडी पोरं फार दिसायची. हम्म, बरोबर. आता नाही हम्म. दिसत. कारण कारण जे काही आता फॉरेन बाहेर पार्ट. हा, बोल बोल. नाही. बोल बोल बोल. की सर्दी होणं याचं सिम्पल सिम्पटम काय असतो की जे काही टॉक्सिन्स तुमच्या बॉडीत आहेत ते बाहेर टाकणं. इट्स अन हम्म, एक्सक्रिशन प्रोडक्ट. किंवा आपण जसं म्हणतो हम्म, की घाम, हे सगळे जे काही अनयुज्ड किंवा आपल्या बॉडीला उपयोगी नसणारे प्रोडक्ट्स हे बाहेर टाकण्याचं काम करतात. पण आता हम्म, आपण काय करतो, सर्दी आली, गोळी घेतली, हा थांबवली सर्दी. म्हणजे जे बाहेर टाकायचं होतं त्याला पण आताच दाबलं. सो अगेन अँड हम्म, अगेन अँड अगेन ही प्रोसेस होत राहते. पहिल्यांदा झालं मी गोळी घेतली, थांबवलं. दुसऱ्यांदा झालं मी गोळी घेतली, थांबवलं. आणि मग असं खूप वेळा झाल्यानंतर डॉक्टर सांगतो की तुम्हाला न्यूमोनिया झाला. सो हा हम्म, न्यूमोनिया कोणी क्रिएट केला? आपणच क्रिएट केला. जे टॉक्सिन्स नॅचरली आपल्याला बाहेर टाकायचे होते आपण ते पडू देत नाही. म्हणून हल्लीची मुलं जास्त आजारी पडण्याचे किंवा इम्युनिटी लूज होण्याचं जे कारण आहे ते हे. इव्हन हम्म, पहिले आपण फार ग्राउंड वरती असायचो, म्हणजे मैदानी खेळ खेळायचो. आणि त्याच्यातही अर्ध्यातले खेळ आपण बिना चपलेचे खेळायचो. तर त्याने दोन हम्म, गोष्टी व्हायच्या. जसं मी मगाशी म्हटलं सुजोगला की जसे हातावर पॉइंट आहे सेम पायावर आहेत, तळव्यावर. सो जेव्हा हम्म, जेव्हा खडे टोचायचे, अननोईंगली अँड नॅचरली आपल्याला ॲक्युप्रेशर मिळायचं. सो हम्म, सगळे काही आपले अवयव जागच्या जागी ठीकठाक काम करायचे. हम्म, पण आता ते बंद झालं. दुसरं, आपण मातीशी कनेक्टेड होतो, म्हणजे ग्राउंडिंग असायचं की जी काय एक्सेस एनर्जी आहे ती आपली हम्म, अर्थकडे जायची, ज्याला आपण सो कॉल्ड सध्याच्या इलेक्ट्रॉनिक टर्म मध्ये अर्थिंग बोलतो. हम्म. सो ह्या प्रोसेसच आता होत नाही.
आणि हम्म. कोरोना आल्यापासून तेच आहे बघ. एक तू ऑब्झर्व केलं असतील की कोरोना यायच्या आधी आपल्याकडे हार्ट अटॅकच्या केसेस होत्या, आपल्याकडे न्यूमोनियाच्या केसेस होत्या, मलेरियाच्या होत्या, कितीतरी लोक वेगवेगळ्या आजाराने मरायचे. हम्म. कोरोना आला आणि हे सगळे आजार अचानक गायब झाले का? नाही. ते अजूनही आहेत, पण माझा माइंड आता डायव्हर्ट झाला. हा, त्या आधी एक्झॅक्ट. मला एका आजाराची भीती होती, सो मी त्या आजाराच्या विळख्यात असायचो. पण आता मला दुसऱ्या आजाराची भीती आल्याने या आजाराकडे माझं दुर्लक्ष झालं. हम्म. त्याच्यामुळे त्याचे होणारे जे सिम्पटम्स आहेत त्याच्याबद्दल जो विचार व्हायचा तो बंद झाला. हम्म. जसं की आपण डोकं दुखतं तेव्हा करतो की डोकं जरी आपल्याला इकडे दुखत असेल, बाम आपण कपाळाला लावतो. सो आपण हम्म. आपल्या एनर्जीला, आपल्या पेनला डायव्हर्ट करतो आणि या डायव्हर्जनमुळे आपल्याला रिलीफ मिळतो. सो कोरोनाच्या बाबतीत आपल्याला तेच करायचं की कुठेही न घाबरता आपल्याला सिम्पली एकतर ते ऍक्सेप्ट करायचंय और ते डायव्हर्ट करायचंय. मी इग्नोर नाही म्हणत आहे, हम्म. की आपल्याला एकतर ऍक्सेप्ट करायचंय आणि डायव्हर्ट करायचंय. ओके. हम्म. आणि कोरोनाच्या बाबतीत एक शॉर्ट मध्ये सांगायचं तर कसं आहे की कोरोना आपल्या बॉडीत इंट्रोड्यूस झाल्यानंतर पहिले 4 दिवस आपल्या घशात असतो. ओके. हम्म. त्यानंतर तो आपल्या स्टमक मध्ये उतरतो. सो आपल्याला हम्म. फार काही नाही करायचं. एक तर मगाशी जसं म्हटलं की आपल्याकडे पूर्वापार हे ज्ञान होतं, त्याप्रमाणे आपल्या फूड मध्ये ऑलरेडी अद्रक, लसूण, कांदा, काळी मिरी, त्याच्यानंतर लवंग यासारखे पदार्थ आहेत जे ऑलरेडी बाय नेचर गरम असतात, हॉट सीड्स. हम्म. सो परत हळदीचं दूध, हळदीचं पाणी हे पिण्याची आपल्याकडे आधीपासून परंपरा होती, जी मधल्या काळात लोकांनी सोडून दिली होती. सोडून पण दिली. आता आयुष मंत्रालयाने सांगितलं तर आम्ही सगळे आता रोज आमच्याकडे सगळे हळदीचं आता दूध ऐकणार. पितो. हो. सो तेच आहे बरोबर. की जे सरळ कळत नाही ते अनुभवल्यावर कळतं, तशातला हा भाग आहे. तर सिम्पल हम्म. काही करायचं नाही. आपल्याला काही बेसिक मेजर ठेवायचे जे आपल्याला कोरोना पासून प्रोटेक्ट करतील. एक की थोडंसं गरम पाणी 2 घोट, फार नाही. आता ते पण आपल्याकडे एक असतं की एक सांगितलं की अति करायचं, म्हणजे की गरम पाणी म्हटलं की लोक 24 तास गरम पाणी पितात. तर आपल्याला हम्म. इतकंही नाही करायचं. जस्ट सकाळी उठल्यानंतर एखाद कप गरम किंवा कोमट पाणी प्यायचं. त्याच्यानंतर रात्री झोपताना एखाद कप गरम पाणी प्यायचं. हे 2 वेळा प्यायलेलं पाणी तुमच्या घशासाठी इनफ आहे. ओके. हम्म. त्याच्यानंतर सुंठ आणि गुळ यांची पावडर मिक्स करून त्याच्या गोळ्या तुम्हाला सकाळी एक, संध्याकाळी केवढीच खायची आहे. बाकी चहा प्या, मसाला चहा प्या किंवा अद्रक पाणी प्या किंवा जिरा पाणी प्या किंवा लिंबू सरबत प्या. लिंबू सरबत यासाठी की विटामिन सी ने तुमची इम्युनिटी जी आहे ती बूस्ट होईल. इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. येस. सो 2च गोष्टींवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. एक म्हणजे आपली इम्युनिटी आणि दुसरं म्हणजे हम्म. आपल्या घशाची काळजी. सो घशाची हम्म. काळजी तर आपण घेतो. इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपण विटामिन सी साठी संत्र खातोय, मोसंबी खातोय, लिंबू सरबत सगळं करतोय. पण एक फॅक्टर हम्म. याच्यात आपल्याकडून निग्लेक्ट होतो, तो म्हणजे की कोरोना बद्दलची भीती डोक्यातून जात नाही. हो. आणि मग फक्त लिंबू संत्रा वगैरे जे काय आहे याने आपली जे काय आहे ते सगळं निघून जाते. इम्युनिटी बूस्ट व्हायची बाजूला राहते. जितकी तुम्ही भीती वाढवणार तेवढ्या तुमच्या सेल्स डाऊन होणार. कारण म्हटलं ना की हम्म. सेम अगेच प्रोसेस, की मला जर थॉट्स पॉझिटिव्ह आले तर त्यातून येणारे माझे इमोशन्स पॉझिटिव्ह असतील, सो त्यातून येणारी माझी हम्म. एनर्जी पॉझिटिव्ह असेल, सो माझ्या शरीराला जी एनर्जी मिळते ती पण पॉझिटिव्ह आहे. सो हम्म. फिअर इट्स अ निगेटिव्ह इमोशन. सो थॉट्स निगेटिव्ह, इमोशन निगेटिव्ह, एनर्जी निगेटिव्ह, फिजिकल निगेटिव्ह. सो म्हणून हम्म. सगळ्यात आधी आपल्याला ते करायचे. ऍक्सेप्ट केल्याने भीती जाते. हम्म. म्हटलं ना, अंधाराला हम्म. जर घाबरायचं नसेल तर अंधारात गेलं पाहिजे. म्हणजे मी हे नाही म्हणते की कोरोनाला घाबरायचं नाही तर तुम्ही डायरेक्ट लोकांमध्ये जा. पण हम्म. आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तरी दुसऱ्याची असू शकेलच असं नाही. म्हणून आपल्याला हे प्रिकॉशन घ्यायचे हम्म. की जितकं बरोबर. सोशल डिस्टन्सिंग पाळता येईल. मास्क, हम्म. सॉरी मी इन्स्टाला फार कधी मास्क लाईव्ह नसल्याने काही लावणं प्रश्न जातात. तो हा एक प्रश्न मी आता पाहिला की की मास्क लावणं मास्क कंपल्सरी आहे का? लावणं कंपल्सरी आहे का? मास्क हे आपल्याला आपल्यासाठी नाही लावायचंय, हे दुसऱ्यांसाठी लावायचंय. कारण इन केस तुम्हाला जर हम्म. काही सिम्पटम्स क्रिएट झाले असतील अननोईंगली आणि हम्म. आपल्याकडून तो व्हायरस किंवा त्याचं ट्रान्समिशन होऊ नये म्हणून मास्क लावायचा. म्हणून मास्क लावायचा. बरोबर. एक्झॅक्टली. मोस्टली आपण मास्क यासाठी लावतो की नाही बाहेरून आत येऊ नये. सो हम्म. तो त्यासाठी नाहीये. चुकून जर बाहेरून आत आलाच
तर आतून बाहेर जाऊ नये म्हणून मास्क लावायचं असतं. म्हणून मास्क सो हे लावायचं. प्रिकॉशन आपल्याला दुसऱ्यांच्या हिशोबाने घ्यायचे, की दुसऱ्यांना जर या गोष्टीचा त्रास होऊ द्यायचा नसेल, जसं की हम्म. कफिंग असेल, स्निझिंग असेल, सो त्याच्यासाठी म्हणून आपण मास्क लावतो, की जे काही व्हायरल इन्फेक्शन्स और बॅक्टेरियाज असतील ते दुसरीकडे ट्रान्समिट होऊ नये. सो मास्क घालणं ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहे आणि ते घातलं पाहिजे. हम्म, हम्म. मला म्हणजे तू जे काही आता सांगितलंस, जे काही मी ऐकलं, खरंच खूप उपयुक्त माहिती मिळाली सगळ्यांनाच आणि माझ्याही हम्म. ज्ञानात फार भर पडली असं वाटतंय. आणि आणखीन एक गोष्ट असं एक माझ्या आमच्या या सगळ्या प्रेक्षकांना मला सांगावीशी वाटते की आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्या शरीराशी संबंध आहे. म्हणजे जर आपण फिजिकली मेंटली स्ट्रॉंग असू, पॉझिटिव्ह असू, तर कुठल्याही गोष्टीवरती आपण फिजिकली सुद्धा मात करू शकू. आणि जर आपण नेगेटिव्ह असू, फिलिंग्स जर आपले थॉट्स निगेटिव्ह असतील, तर मग एखादी गोष्ट जर आपण फिट असू तरी पण अनफिट व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. त्यामुळे मी विश्वप्रयोगच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगते की कोरोना विषयीची जी भीती आहे, पहिली गोष्ट जर तुमच्या मनात, तर ती प्लीज काढून टाका आणि पहिले तर पॉझिटिव्ह राहा. तर जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर आपण सगळ्याच प्रॉब्लेम्स वरती मात करू शकू आणि लवकरच आपण या संकटातून मुक्त होऊ असं मला वाटतंय. राहुल, एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे की येस. कोरोनावर ट्रीटमेंट नाहीये तर लोक बरे कसे होतात. मला वाटतं राहुलनी याचं उत्तर दिलेलं आहे, पण ते डिरेक्ट उत्तर तू यांचं द्यावंस असं मला वाटतं. चालेल. मी तो प्रश्न वाचला एक्झॅक्टली, की जसं मी म्हटलं, इव्हन तुम्ही जर WHO ची साईट चेक केली तर त्याच्यातही तुम्हाला ते बघायला मिळेल की वर्ल्ड पॉप्युलेशन पैकी ज्यांना कोरोना झाला त्यातल्या 80% लोकांना कुठलीही ट्रीटमेंट न मिळता ते बरे झाले. बिकॉज म्हटलं ना की कोरोना हे वेगळं काही नाही, जस्ट सिम्पल कोल्ड अँड कफ अँड फ्लू जो ऑटोमॅटिकली आपली बॉडी हील करते. जसं मी मगाशी म्हटलं की जर फॉरेन पार्टिकल इन होतोय तर बॉडी स्वतःच्या लेवलला कधीही त्याला हील करण्याचा प्रयत्न करते. सो जरी तुम्ही कुठली ट्रीटमेंट नाही घेतली आणि तुमची इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग असेल, सो अल्टिमेटली काय, इम्युनिटी सिस्टीम म्हणजे आपल्या बॉडीतलं सैन्य आहे, आपली आर्मी आहे. इम्युनिटी लो आहे म्हणजे तुमची आर्मी कमी आहे. इम्युनिटी चांगली आहे किंवा जास्त आहे म्हणजे तुमचं सैन्य मोठं आहे. तर साहजिक आहे, जर सैन्य मोठं असेल तर लढा देणं सोपं आहे. सैन्य कमी असेल तर आपला त्यांच्या पुढे टिकावं लागणं जे आहे ते कठीण आहे. सो म्हणून आपण इम्युनिटीवरच का लक्ष, इव्हन आताच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही बघाल की मलेरिया, न्यूमोनिया आणि टायफॉइड यांची एक कॉमन ट्रीटमेंट जी आहे ती सुरुवातीला दिली गेली होती. लाईक की तुम्हाला विटामिन बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन असतील और अँटीबायोटिक्स असतील किंवा इम्युनिटी बुस्टर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी यासाठी की तुमचं सैन्य वाढवण्याचं ते काम करतात आणि आपल्याला हे नॅचरलीच करायचं. आणि म्हटलं ना, या बाबतीत अल्टरनेटिव्ह मेडिसिन आपल्याला कसं हेल्प करतं की एकतर भीती घालवण्यासाठी जेव्हा आपण मेडिटेट करतो किंवा आपण रेकी करतो, आपली युनिव्हर्सल एनर्जी जेव्हा चांगल्या रीतीने आपल्या शरीरातून आपल्या सातही चक्रांमधून फ्लो होत असते तेव्हा आपल्या बॉडीची हिलिंग पॉवर ही चांगली असते. म्हणजे तुम्हाला एखादं कट जरी लागला तर काही नाही, तुम्ही फक्त तो दाबून ठेवा. एकदा तिथे ब्लड क्लॉटिंग सुरू झालं की बॉडी त्याला नॅचरली हील करायला सुरुवात करते. आपल्याला काहीच करायचं नसतं. आपल्या शरीराला काही न करता नैसर्गिकपणे बरं होण्याची प्रक्रिया माहिती आहे. पण कसं आहे की अगेन तेच की जर माझं सैन्य कमी पडत असेल आणि आजार मोठा असेल तर ऑफकोर्स मला सैन्य वाढवण्यासाठी बाहेरून सैन्य मागवावं लागतं. जसं वर्ल्ड वॉर मध्ये आपण बघितलेलं की एका देशाचं जेव्हा सैन्य कमी पडतं तर आपण दुसऱ्या देशाची मदत घेतो आणि त्यांचं सैन्य मागून आपण आपल्या शत्रूला हरवण्याचा प्रयत्न करतो. सो जे काही मेडिसिन्स आपण युज करतोय, आपण इम्पोर्ट केलेलं सैन्य जे आपल्या सैन्याला मदत करतं. सो आपल्याला फक्त तेच करायचं की आपलं सैन्य जे आहे ते बॅलन्स ठेवायचं, ते वाढवायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. त्याच्यामुळे कुठेही घाबरायचं नाहीये. आपली बॉडी स्वतःला जपण्यासाठी आपल्यापेक्षा कैक पटीने सक्षम आहे. अगदी खूप उपयुक्त माहिती मिळते आजच्या या सेशन मधून सगळ्यांनाच. आणि मध्यंतरी आता मी हे सगळे लाईव्ह सेशन सुरू असताना काही प्रश्न आपल्याला येतात. त्यात एक प्रश्न असा आला होता आपल्या प्रेक्षकांकडून की चायना आणि इंडियामध्ये वॉर होणार का. तर त्याच्यासाठी आपण आणखीन कोणी तज्ज्ञ बोलवू आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये, तेव्हा तुम्हाला ह्याचं उत्तर नक्कीच मिळेल. आणि दुसरा असा प्रश्न आला होता की
कोरोनावरती ट्रीटमेंट नाहीये तर लोक कशी बरी होतात? तर राहुलनी त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे की आपल्या शरीरातलं सैन्य म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर जर स्ट्रॉंग नाहीये ज्यांची, त्यांची ती इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करून या कोरोनावर लढण्यासाठी काम केलं जात आहे आणि तीच माझ्या मते सध्या कोरोनावरची ट्रीटमेंट आहे. बरोबर? एक्झॅक्टली. राहुल, एक प्रश्न मला विचारायचा आहे तुला, जो माझ्या मनात आहे, तू बरेच दिवसांपासून आहे, तो म्हणजे असा की कोरोना व्हायरस आपण असं म्हणतोय, कोविड वगैरे जे काही आहे, तर तू मगाशी म्हणालास की 80% जी लोक आहेत ती 80% लोक कोरोनातून बरी होतात. म्हणजे असं काही होतं का की एखाद्या व्यक्तीला कोरोना झालाय आणि त्याची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग आहे, तर तो कोरोना होऊन पण जाईल आणि त्या गोष्टीला त्या व्यक्तीला कळणार सुद्धा नाही, असं होऊ शकतं का? असं झालंय. अच्छा. म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस अशा आहेत की ज्यांना फर्स्ट टेस्टला डिटेक्ट होतं, बट हा. पुढे जो आहे इम्युनिटी, म्हटलं ना की आपलं सैन्य हे युद्ध लढतं आणि जिंकतं. सो सिम्पटम्स हम्म. क्रिएट होत नाही आणि त्या माणसाला कळत नाही की त्याला कोरोना होऊन गेला. अच्छा. म्हणजे हल्ली बऱ्याच जणांच्या या तक्रारी आहेत की माझा घसा दुखतोय किंवा माझं डोकं दुखतंय. पण एक हम्म. चांगलं असतं की या गोष्टीला ते तेवढं लक्ष देत नाही, त्यांची इम्युनिटी त्यावर काम करते आणि या सिम्पटम्स मधून ते वेळीच म्हटलं ना की त्यातून स्वतःला डायव्हर्ट करत वेळीच बरे होतात आणि जे कोरोना होण्याच्या पुढे चान्सेस असतात ते कमी होतात किंवा निघून जातात. सो असं बऱ्याचशा केसेसमध्ये झालेलं आहे की इव्हन एकतर डोंबिवलीतलीच केस आहे की ज्यांना आधी टेस्ट केलं तेव्हा पॉझिटिव्ह होतं आणि जेव्हा त्यांची सेकंड टेस्ट केली गेली त्या सेकंड हम्म. टेस्टमध्ये ते निगेटिव्ह होते. आणि हम्म. त्यातही असं होतं की त्यांना जे ट्रान्समिशन झालं ते त्यांच्या मिस्टरांकडून झालं. तर मिस्टरांची ओके. टेस्ट तेव्हा निगेटिव्ह आली कारण त्यांची इम्युनिटी पॉवर ओके. स्ट्रॉंग होती, त्यांचा आहार चांगला होता, व्यायाम करणं होतं, या सगळ्यामुळे त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. पण त्यांना ट्रान्समिशन होणारी ती एकच व्यक्ती होती जी घरातून बाहेर पडायची. सो ओके. हा. हा, म्हणजे हे असं आहे की एकंदरीत कोरोना झाल्यावरती काही लोकांना कळणार सुद्धा नाही होऊन गेलं आणि आपण डॉक्टरकडे म्हणजे डॉक्टरकडेही न जाता तो घरच्या घरीच बरा होऊ शकतो इम्युनिटी पॉवरने आणि आपल्याला कळतही नाही की आपल्याला कोरोना होऊन गेला. तर असं सुद्धा होऊ शकतं एकंदरीत. तर एक्झॅक्टली. आता आणखीन एक प्रश्न आलेला आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बऱ्याच बोललेलो आहोत, कोरोना किंवा तुझं जे मेडिसिन प्रॅक्टिशनर वगैरे जे आहे त्या क्षेत्राबद्दल तू मला सांगितलंस. पण बरेचसे असे लोक, असे पण प्रेक्षक आता आहेत जे तू म्हणजे जे तुला थिएटर मधलं म्हणून ओळखतात आणि तुझ्यावर प्रेम करतात. तर त्यातनं काही लोकांनी असं पण आपल्याला सांगितलं की प्लीज थोडं नाटकाविषयी बोला, थिएटर विषयी बोला. तर त्याच संदर्भात एक प्रश्न असा आला होता की कॉमेडी करताना आपण ती लाऊडच केली पाहिजे का, किंवा मग ती इतर पद्धतीने पण आपली कॉमेडी इथलं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येते, असा एक प्रश्न नाही, येऊन गेला होता. एक्झॅक्टली की म्हटलं ना की बऱ्याचशा लोकांना समज असतं की कॉमेडी म्हटलं की नाही मग ती आपल्या बॉडीतूनच रिप्रेझेंट झाली पाहिजे. सो मोस्ट ऑफ द लोक अंगिक अभिनयातच शिरतात. हम्म. आणि एक छान वाक्य होतं, म्हणजे अनिल कपूरने ते वाक्य म्हटलं होतं की कॉमेडी ही कधीच प्रेझेंट करण्यात नसते, ती सगळ्यात आधी लिहिण्यात असली पाहिजे. हम्म. हम्म. म्हटलं ना, सिम्पल एक्झाम्पल की एखादा जोक जेव्हा मला समजतो, हम्म. त्यातला विनोद मला जेव्हा कळतो, तेव्हा मी एखाद्याला सांगताना मीच आधी त्याच्यावर 100 वेळा हसतो आणि हम्म. मग मी तो लोकांना सांगतो. सो आधी मला त्याच्यातला विनोद कळला पाहिजे. हम्म. हम्म. हल्ली ते एक आहेच की विनोद मारला गेलाय असं बोललं जातं खूप. पण एक्झॅक्टली की लिखाणात विनोद उतरत नाही, त्यामुळे तो प्रेझेंट करताना आपल्याला सपोर्ट घ्यावा लागतो, आहार्य गोष्टींकडे जावं लागतं की मग त्याच्यात बॉडी लँग्वेजचा सपोर्ट असेल, नाहीतर ऑब्जेक्टचा असेल किंवा मग अजून काहीतरी मीडियम्स आपण युज करतो आणि आपण त्यातून जागा, म्हणजे नाटकाच्या भाषेत जागा काढायला जातो आणि लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. हम्म. हम्म. सो आपल्याला ती एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्या लिखाणात किंवा आपल्याला तो विनोद जर समजत असेल तर आपण ठरवू शकतो की तो कसा प्रेझेंट करायचा. प्रत्येक विनोदाचा त्याचा एक मीडियम आहे. सगळेच विनोद जे आहेत हम्म. की ते आपण बॉडीतून रिप्रेझेंट नाही करू शकत, ते अंगिक अभिनयातून जाऊ नाही शकत. हम्म.
आणि मग त्यानुसार प्रत्येकी सतीश तारेंचे आपल्या अभिनयाची आणि विनोदाची एक वेगळी शैली होती. हम्म. लक्ष्मीकांत बेर्डेंची विनोदाची आपली एक वेगळी शैली होती. भरत जाधव सरांची एक वेगळी आहे. प्रत्येक माणसाची ज्याची त्याची एक वेगळी शैली आहे. पण तो हा आणि त्याच्या आणखीन त्याच्या एक विनोदानुसार म्हणजे निवडतो. हा. हा आणि मग आणखीन एक मला याने विचार सांगावंसं वाटेल की मग पुलंनी सुद्धा जो पण काही ह्युमर जे काही विनोद निर्माण केले ते त्यांच्या लेखणीतूनच केले. आणि एक्झॅक्टली. आज आणि आज आजच पुलं आपल्या एक्झॅक्टली. हा आजच तर त्यांचा स्मृती दिन आहे. हा आणि त्याच म्हणजे पुलंना आजही आपण आठवतो, आजही आपण त्यांची पुस्तकं वाचतो आणि त्याच्यातूनच आपण जे काही आहे ते विनोद निर्माण झालेले आहेत. आणि तू खूप छान माहिती दिलीस की आधी तो लिखाणात उतरायला लागतो विनोद आणि मग तो सादर केला जातो. त्याच्यामुळे काहीतरी अंग वेडंवाकडं करून आणि असं करून लाऊड काहीतरी करूनच विनोद किंवा कॉमेडी निर्माण करता येत नाही. तर त्याच्यासाठी आपलं वाचनही खूप उत्तम असलं पाहिजे. कारण अभिनेता तेव्हाच ते सादर करू शकतो जेव्हा त्याच्या वाचनामध्ये त्या गोष्टी असतील. हा. एक्झॅक्टली. तर अशा सगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. तर हे झालं नाटकाविषयी. पण आता सध्या तुझं ते म्हणजे तुझं जे दुसरं क्षेत्र आहे ज्याच्याबद्दल तू मगाशी बोलत होता किंवा तुझं हे थिएटर रिलेटेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सध्याची जी सिच्युएशन आपण पाहतोय ती बऱ्यापैकी नेगेटिव्हिटी बाहेर पसरलेली आहे. त्यातूनही आपण सगळे भारतीय आहोत, ते महाराष्ट्रातली लोक आहोत, सगळेच म्हणजे आपण खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याही पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये तुझी पॉझिटिव्हिटी काय किंवा कशा पद्धतीने तू या गोष्टींना सामोरं जातोस? एक्झॅक्टली म्हणलं ना की जसं मी आता माझ्या ऑफिसचं काम पुन्हा सुरू केलं तर सुरुवातीला माझ्याही घरात ते होतं की वडील पोलीस आहेत. सो त्यांना अच्छा. ड्युटीवर जाणं मस्ट होतं. त्यामुळे हम्म. त्यांनी ते सुरू केले की आमच्या काळजीपोटी बाकी कुणी बाहेर पडू नका, मी पडतोय. सो ती हम्म. प्रोसेस होती. मग नंतर नंतर लक्षात आलं की नाही, आता जसं जसं कोरोना आणि त्याच्या काही गोष्टी लक्षात यायला लागल्या की आता आपण घाबरायला नको. आणि मग मी हम्म. ऑफिसला जाणं पुन्हा सुरू केलं की हा. सो हम्म. एक पहिली जसं मी मगाशी म्हटलं की एक तर घाबरण्याची गरज नाही, पण म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षही आपल्याला करायचं नाही. ओके. हम्म. सो हम्म. आपल्याला जरी होत नसेल तरी दुसऱ्या कोणाची तरी इम्युनिटी सिस्टीम वीक असू शकते ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणून आपण आणि स्वतः काळजी सोशल घेतली डिस्टन्सिंग पाहिजे. पाळलं पाहिजे. एक्झॅक्टली. मास्क त्यासाठी वापरलं पाहिजे, हँड सॅनिटायझेशन किंवा डिसइन्फेक्शन करणं स्वतःला हे त्यासाठी की आपण व्यवस्थित राहू, पण दुसऱ्यांनाही व्यवस्थित राहता याचा विचार आपण सतत केला पाहिजे. आणि ऑफकोर्स की जसं म्हटलं ना की अफर्मेशन थेरपी तर चालूच आहे की हम्म. हळूहळू हे होईल, पण लवकरच हे सगळं आटोक्यात येईल. आणि हम्म. लोकांची भीती आता कमी झाली आहे, कारण म्हटलं ना की सिच्युएशन माणसाला बदलते त्यानुसार एक गोष्ट घडली जी काही गेले दिवस मी ऑब्झर्व करतोय की लॉकडाऊन आहे किंवा आधी जास्त स्ट्रिक्ट होतं, पण बऱ्याच फॅमिलीजला त्यातून सफर व्हावं लागत होतं. सो हम्म. परिस्थितीची एक मात अशी झाली या बाबतीत की मी घरात राहून उपाशी मरण्यापेक्षा ठीक आहे, मी रिस्क घेईन की बाहेर जाऊन मी ऍटलीस्ट काहीतरी कमवून काहीतरी आणेल. असंही मरायचं आणि तसंही मरायचं. सो हम्म. लोकांच्या वागण्यात हा एक स्वभाव विशेष मला या दिवसात जाणवला. त्यामुळे म्हटलं ना की अननोईंगली का असेना, बट इट्स अ पॉझिटिव्हिटी की तुमचं फिअर हो. कमी होतं. हो. आणि दुसरी गोष्ट आता तू म्हणालास त्याप्रमाणे की मी कसंही करून बाहेर जाऊन मरणारच आहे, घरात जाऊन मरणार आहे. पण लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये हे खूप जाणीवपूर्वक हा बदल होणं अत्यंत गरजेचं आहे की कोरोना झालं म्हणजे मरणच आहे, ह्याचं अंतिम निदान हे नाहीये. त्याच्यातनं बरेचशा केसेस अशा आहेत ज्या व्यवस्थित पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत आणि आपल्या कामाला सुद्धा लागलेल्या आहेत. तर ह्याच्यात जे माध्यमं आहेत आपली जी लोकांपर्यंत म्हणजे चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, तर यांची पण खूप प्रमुख भूमिका मला असं वाटतं आहे की त्यांनी पण बऱ्याचशा चांगल्या गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवाव्या. त्याच्यामुळे लोकांचं मनोबल वाढेल इतकंच असं मला वाटतं. बरं राहुल, आपलं सेशन सुरू झालं. सुरुवातीपासूनच खूप चांगली माहिती आम्हाला तू दिलीस. तू आज विश्वप्रयोगच्या या लाईव्ह सेशन मध्ये आलास आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आमचं सेशन जे आहे ते जवळजवळ हाफ एन आवरचं असतं, पण इतकी उपयुक्त माहिती तू दिलीस की ते किती लवकर वाढलं, बऱ्यापैकी वाढलं आणि सगळेजण ते खूप एन्जॉय करत होते. बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न येऊन गेले.
त्याची तू व्यवस्थित उत्तरं दिलीस, म्हणजे त्यांची तू समाधानकारक उत्तरं दिलीस, इथे आलास आणि आम्हाला जॉईन झालास, याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद विश्वप्रयोग क्रिएशन्स तर्फे. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते जे आज इथे होते त्यांना, की तुम्ही आज राहुलने आपल्याला जे काही सांगितलं, थिएटर बद्दल तर त्याने सांगितलंच, ते तर त्याचं क्षेत्र होतं, पण त्याही व्यतिरिक्त आत्ताच्या सिच्युएशन मध्ये जे त्याने पॉझिटिव्हिटी आपल्याला दिली ती खरंच उपयुक्त होती आणि ती सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि कोरोनाला अजिबात घाबरू नका, कारण घाबरल्याने कदाचित तो तुमच्यावरती मात करू शकतो, पण न घाबरल्याने तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. तर थँक्यू सो मच तू राहुल इथे आलास, आम्हा सगळ्यांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलंस आणि तुझा वेळ आम्हाला दिलास. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू सो मच. आणि असंच आपण भेटत राहू विश्वप्रयोग क्रिएशन्सच्या माध्यमातून. राहुलची आणि आपली नेहमीच भेट होत राहणार आहे. आणि पुढच्या फ्रायडेला सुद्धा अशाच एका व्यक्तीसोबत, अशाच आपल्या एखाद्या मित्रासोबत, मैत्रिणीसोबत आपण भेटणार आहोत आणि फ्रायडेचं सेशन आपलं करणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून. धन्यवाद आणि सेफ राहा. बाय. ओके बाय.